नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी मी धनलक्ष्मी कुंचन सेवा ही करत असते. आज सुद्धा केली, पण हा जो व्हिडिओ आहे तर हा मागच्या शुक्रवारी मी बनवला होता. तर आज शुक्रवार होता म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा. तर शुक्रवारी धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची असते आणि त्यासोबतच आपण मिठाचा दिवा सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी लावत असतो. तर ते सुद्धा मला करायचं होतं म्हणून मग सगळ्यात आधी दिवसाची सुरुवात जी आहे ती मी उंबरठा पूजनाने करत असते. सकाळी सकाळी छान असं उंबरठा पूजन मी करून घेतलं. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आणि त्यानंतर मग सुंदर अशी रांगोळी मी काढायला घेतली. आता रांगोळी मी अगदी छोटी छोटीच काढत असते. दोन्हीही बाजूला माता लक्ष्मीची पावले आणि मधोमध शंख किंवा मग कमळ काढत असते. पण जशी वेळ असेल त्या वेळेनुसार मी तशी रांगोळी काढत असते. यासाठीच मी बऱ्याच वेळा गडबड होते म्हणून रेडी पॅचेस सुद्धा बनवलेले आहे, ते सुद्धा मी रांगोळीसाठी वापरत असते. तर सुंदर अशी सकाळची रांगोळी माझी झालेली होती काढून. त्यानंतर मग धूप दीप लावून घेतला आणि उंबरठ्यावरती छान असं हळदी कुंकू आणि मी अलंकारित केलं आणि फुलंसुद्धा अर्पण केली. त्यानंतर मग गॅलरीमध्ये मला थोडंसं म्हणजे छोटंसं गार्डन तयार करायचं होतं. तर ते बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं. त्यासाठी मग वेगवेगळे काहीतरी छोटे छोटे झाडं किंवा रोपं मी तयार केले होते. तर ते मी बाजूला ठेवलेले होते आणि त्यासोबतच तुळस होती. तर तुळससुद्धा मला अशा एखाद्या छोट्या फरशीवरती ठेवायची होती. छान असं तिला सजवायचं होतं म्हणून बरेच दिवसांचं चाललं होतं. तर आता मी ही गावाकडे गेले होते त्यावेळेस ही एक ग्रे कलरची टाईल्स मी आणली होती. तर त्याच्यावरती मला असं हे तुळशी वृंदावन जे आहे तर ते ठेवायचं होतं. तर म्हणून मी अशी आणली आणि ती थोडी मोठी आहे. पण मग त्याच्या आजूबाजूला अशी छोटी छोटी रोपं मी आहे जे कुंड्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या मातीचं मडकं आहे त्याच्यामध्ये लावलेली आहे. तर ते मी आता इथे याच्या आजूबाजूला लावून घेतलं जेणेकरून छान अशी तुळशी वृंदावन जे आहे ते छान दिसेल. आणि यासाठी मग मी त्याच्या आजूबाजूला जशी झाडे माझ्याकडे होती तर ती मी लावून घेतली. आता एकच रोप माझ्याकडे आधी होतं, पण मी असं छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये मातीच्या भांड्यांमध्ये झाडं लावून घेते जेणेकरून मग ते भरपूर असे जास्त प्रमाणात होतील. आणि त्यासोबतच हे छोटंसं गुलाबाचं एक झाड आहे. तर ते सुद्धा मी तुळशीच्या बाजूलाच ठेवलं, अगदी जवळ ठेवलं नाही, कारण गुलाब जे आहे त्याला काटे असतात त्यामुळं मग ते तुळशी वृंदावनाजवळ ठेवलं जात नाही. म्हणून मग मी ते थोडं बाजूला ठेवलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा छान भुसभुशीत माती जी आहे तर ती घालून घेतली. कारण बरेच दिवस आपण त्याला जसं रोज पाणी घालतो तर त्यामुळे पाण्यामुळे माती ही जमून जाते किंवा मग खाली बसते आणि पूर्ण घट्ट अशी गोळा जो आहे मातीचा तयार होतो. त्यामुळे मग मी 15 ते 20 दिवसामधून अशा प्रत्येक झाडाला किंवा मग कुंड्यांना माती जी आहे ती वर काढून घेते जेणेकरून माती छानपैकी भुसभुशीत होते. तर हे असं बघा छोटे छोटे रोपंसुद्धा या कुंड्यांमध्ये आलेले आहे. हे कमळासारखंच फूल दिसतं, म्हणजे आपण जर जवळून बघितलं तर अगदी कमळासारखाच याचा आकार असतो, पण पानं याची खूप जाड आहे आणि याच्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं. तुम्ही या झाडाला अगदी 2 ते 3 दिवस जरी पाणी नाही घातलं तरी त्याची पानं कधीही खराब होत नाही किंवा मग सुकून जात नाही, तशीच राहतात. त्यामुळे मग ती झाडं ठेवायला बरं पडतं, कारण एखाद्या वेळेस गावी वगैरे गेलो की मग झाडांची काळजी राहत नाही त्यांना पाणी घालण्याची. त्यामुळे मग हे छोटे छोटे रोपं जे आहेत ते मी तयार केले, कारण एक छोटंसं गार्डन मला तयार करायचं होतं. आता आपल्याकडे एवढी जागा नसते त्यामुळे मग आपल्याला छान असं मोठं गार्डन तयार करता येत नाही. जसं आपण गावाकडे किंवा मग अंगण वगैरे असतं तर अंगणामध्ये बरेच जण झाडं लावतात, मोठमोठे कुंड्या वगैरे असतात, पण इथे तसं करता येत नाही आणि मला झाडं आवडतात म्हणून मग मी असं छोटंसंच गार्डन जे आहे तर ते मला तयार करायचं होतं. तर हा पॉट जो आहे हा काळा आधीच होता, त्याच्यामध्ये मग मी आजूबाजूला झाडं लावली आणि मध्ये तर तुम्हाला माहितीच आहे मी तिथं शिवलिंग ठेवत असते, त्यामुळे मग शिवलिंगाच्या आजूबाजूला सुद्धा अशी झाडे लावली की खूप छान दिसतात. ही जेट प्लांट आहे बरं का.
त्याला सुद्धा 2 ते 3 दिवस जरी पाणी नाही दिलं तरी देखील ते सुकत नाही किंवा खराबही होत नाही. त्यामुळे मी अशी छान छान झाडं जी आहे ती लावलेली आहे. आणि हे जे तुम्हाला आधी दाखवलं कमळासारखं दिसते त्याचं नाव मला माहिती नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा, कारण भरपूर दिवसांपासून ते माझ्याकडे आहे. मला कोणी नाव विचारलं त्याचं तर मला सांगता येत नाही कारण मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर नक्की त्याचं नाव काय आहे हे मला नक्की मेसेज करून सांगा. आणि छानपैकी जे डेकोरेशन आहे ते मी केलं. आणि आमच्याकडे फिश पॉट होता तर तो आता सध्या आम्ही काढून घेतला, त्यामुळे त्याच्यामधले काही छोटे छोटे दगड होते किंवा मग समुद्रातले जे काही छोटे छोटे शंख असतात किंवा कवडी असते, तर मोठी कवडी ज्याला आपण राजा कवडी बहुतेक म्हटली जाते, तर ती कवडी होती. ब्राऊन कलरमध्ये ती कवडी होती आणि अशी खूप मोठी होती आणि छोटे छोटे शंखसुद्धा होते. तर ते मी असे आजूबाजूला डेकोरेशनसाठी म्हणून ठेवले. आता सध्या जशी जागा आहे तसं मी ठेवलं. त्याच्यानंतर मग आणखी परत जर दुसरं छोटंसं गार्डन तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मी ते करणारच आहे, कारण एक पॉट आहे माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये सुद्धा छोटंसं गार्डनसारखं एक छोटंसं गार्डन तयार करायचं आहे, तर ते सुद्धा लवकरच करेल. पण आता सध्या याच्यामध्ये जागा होती म्हणून मग मी इथे सगळं सामान जे आहे ते ठेवून घेतलं. आणि मग त्यानंतर छानपैकी शिवलिंगाची पूजा मी केली. शिवलिंगाला सुरुवातीला पाण्याने छान स्नान घालून घेतले. आता मी रोज गंगाजलाने किंवा मग पंचामृताने स्नान नाही घालत, कारण घाई गडबड असते, तेवढा वेळ नाही मिळत. म्हणून मग मी सोमवारी किंवा मग एखाद्या दिवशी जर वेळ मिळाला तर त्या दिवशी मी शिवलिंगावरती कच्चं दूध किंवा मग पंचामृताने स्नान घालत असते. तर छानपैकी शिवलिंगाची पूजा करून झाली. त्यानंतर मस्त पूजा वगैरे करून झाल्यानंतर धूप दीप ओवाळून घेतला. एक फूलसुद्धा शिवलिंगाला पांढरं फूल अर्पण केलं. आणि त्यानंतर मग सुंदर अशी माझी सकाळची पूजा जी आहे ती झालेली होती. आणि त्यानंतर मग मला देवपूजा करायची होती. तर शुक्रवार होता म्हणून मग कुंचन सेवासुद्धा करायची होती, तर खूप घाई गडबड झाली. आणि मग मी सुरुवातीला देवपूजा जी आहे ती करून घेतली, कारण देवपूजेलाच खूप वेळ जातो, जवळजवळ अर्धा पाऊण तास देवपूजेला लागतो. आणि मग बाकीची कामे सुद्धा आवरायची असतात सकाळची, त्यामुळे मग मी देवपूजा सुरुवातीलाच करून घेते, म्हणजे मग निवांत आपली कामं आपल्याला दिवसभर करता येतात. आणि देवपूजा ही आपण सकाळीच करायला हवी, कारण आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटतं. त्यामुळे मग मी देवपूजा सगळ्यात आधी करून घेत असते. तर देवपूजा करण्यासाठी मी दूध आणि पाणी वगैरे जे आहे ते आधीच घेऊन ठेवते. आणि जे काही वस्त्र वगैरे लागतात ते तर देवघराच्या खाली जो पाट वगैरे टेबल आहे तर त्याच्यावरतीच मी ठेवत असते. तर त्याच्यामुळे मध्ये मध्ये उठण्याची गरज पडत नाही, कारण मग आपण मधात पूजा वगैरे करत असताना मधात उठायला नको असं म्हटलं जातं. म्हणून मग मी जे काही साहित्य लागतं तर ते आधीच घेऊन ठेवते, जेणेकरून मधात उठण्याची गरज भासत नाही. तर छानपैकी अशी देवपूजा मी करून घेतली. सर्वात आधी गणपती बाप्पांना स्नान घातले, त्यानंतर मग स्वामी समर्थांना स्नान घातले. स्वामींना छान असा अभिषेक मी घालून घेतला. आणि त्यानंतर मग जे काही यंत्र आहे ते यंत्रांना मी स्नान घातले. सर्वात आधी श्रीयंत्राला, आणि त्यानंतर मग जे कुबेर यंत्र आहे, रुद्र यंत्र आहे, त्यांना सुद्धा स्नान घालून घेतले. तर आता शुक्रवार होता आणि गुरुवारी किंवा मग पौर्णिमेला अमावस्येला मी अशाच प्रकारे सर्व देवांना पंचामृताने किंवा मग कच्च्या दुधाने स्नान घालत असते. तर छानपैकी असं पंचामृत स्नान जे आहे ते सर्व देवांचं मी करून घेतलं, कारण मग आपण रोज नाही स्नान घालत पंचामृताने किंवा मग कच्च्या दुधाने, एखाद्या विशेष दिवशी घालत असतो. त्यामुळे मग आता शुक्रवार होता, कुंचन सेवासुद्धा करायची होती, तर मग मी पंचामृताने स्नान घालून घेतलं. आणि एक एक करून सगळे देवी देवतांना देवघरामध्ये मी स्थापन करून घेतलं. सगळ्यात आधी मी जे यंत्र आहे तर तेच ठेवत असते, कारण यंत्र जे आहे ते देवांचे आसनं असतात आणि देवांचे आसनं जिथे असतात तिथे देव विराजमान होतात असं म्हटलं जातं. म्हणून मग सगळ्यात आधी देवांचे जे आसनं आहे, जे यंत्र आहेत, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेर यंत्र, ते मी स्थापन करून घेतले. आणि छान अशी माझी देवपूजा झाली. त्यानंतर मग मी कुंचन सेवा करायला घेतली. कुंचन सेवा कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो एकदा नक्की बघा. आता हा व्हिडिओ थोडा फास्ट तुम्हाला दिसेल, पण याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो नक्की बघा. तर कुंचन जे आहे ते मी भरून घेतलं. कुंचनमध्ये जे जे काही रत्ने मी घेत असते ती मी घेतली.
आणि छानपैकी कुंचन भरून घेतला. त्यानंतर ह्या छोट्या छोट्या बांगड्या आहेत, ह्या मी मिशोवरून घेतलेल्या आहेत. आता आपण बाहेर जसं ऑनलाईन देवांचं शॉपिंग करतो, देवांच्या ज्या वस्तू आहेत त्या घेतो, तर त्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या किमतीमध्ये सांगितल्या जातात. आता मला बाहेर दुसरीकडे मी 2-3 ठिकाणी बघितलं, पण तिथल्यापेक्षा मला मिशोवरती खूप स्वस्त ह्या बांगड्या ज्या आहेत तर त्या पडल्या. त्यामुळं मी तिथूनच घेतल्या आणि भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या बांगड्या मला तिथे मिळाल्या. तर छान छान अशा पिवळ्या, लाल आणि थोडा ऑरेंज कलर आहे त्याचा, लाल नाही म्हणता येणार, आणि हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या मला मिशोवरती मिळाल्या. तर छान असा सेट आहे. तो सेट मी बांगड्यांचा जो सेट आहे तो मी कुंचनवरती अर्पण करत असते. आणि कुठली पूजा असेल तर पूजेमध्ये सुद्धा मी ह्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घेत असते. तर छान अशी माझी पूजा झालेली होती. त्यानंतर कुंचनसुद्धा मी मस्त भरून घेतला. कुंचनमध्ये आपण तुम्हाला थोडक्यात सांगते, हळकुंड टाकलं जातं आणि त्यासोबतच एक छोटं लघु नारळ असतं ते टाकलं जातं. त्यासोबतच लवंग, अक्षदा तुम्ही चांदीच्या घेऊ शकता किंवा मग आपल्या साध्या जरी घेतल्या तरी देखील चालेल, आपल्या इच्छेनुसार. तर असं काही साहित्य असतं ते आपल्याला कुंचनमध्ये भरायचं असतं. तर आपल्याकडे जे जे काही साहित्य असेल त्याने आपण कुंचन जो आहे तो भरू शकतो. आणि त्यानंतर मी एक छोटेसं कमळाचं आणि एक जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे, तर ते मी कुंचनवरती अर्पण करत असते. तुम्हाला इथे दिसत असेल गुलाबामध्ये मी एक फूल ठेवलेलं आहे, ते जास्वंदाचं आहे. आणि वरती जे लक्ष्मी मातेजवळ फूल ठेवलेलं आहे ते कमळाचं आहे. तर दोन्हीही फुलं मी ठेवून घेत असते, अर्पण करत असते. त्यानंतर मग धूपदीप दाखवून घेतला. आरती वगैरे करायची होती, तर सगळ्यात आधी फुलं मी देवांना अर्पण केली, कारण कुठलीही पूजा ही आपण आपली जी आहे ती फुलं अर्पण केल्याने संपूर्ण होते. त्यामुळे मग फुलं देवांना अर्पण केली. छान अशी सुवासिक फुलं आपण देवांना अर्पण करायची आहे. तर सुंदर अशी देवपूजा जी आहे ती माझी सकाळची झालेली होती. त्यानंतर मग मला सकाळचा स्वयंपाक करायचा होता, तर त्यासाठी मग मी स्वयंपाकाला आले आणि छान असा गॅस ओटा जो आहे तो मी पुसून घेतला, कारण रात्री सांगता येत नाही, बऱ्याच वेळा पाल फिरते किंवा मग किडे वगैरे येतात. तर आपण डायरेक्ट स्वयंपाक तसा करत नाही, म्हणून मग मी थोडं डेटॉल घेते आणि डेटॉलनी गॅस ओटा जो आहे तो स्वच्छ पुसून घेत असते. तर छान असा गॅस ओटा मस्तपैकी पुसून घेतला. त्यानंतर मग थोडंसं हळदी कुंकू गॅसजवळ म्हणजेच गॅस ओट्याजवळ अर्पण केलं आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतला. तर आज काही जरा वेगळं करायचं होतं. वेगळं म्हणजे नेहमीचंच आपले जे पदार्थ असतात ते नेहमीचे असतात, पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण करतो. तर आज मला मुलीसाठी काहीतरी वेगळं टिफिनमध्ये करायचं होतं, त्यामुळे मग मी टिफिन बनवायला घेतला. तर मला शुक्रवारी पनीरची भाजी करायची होती, कारण याआधीसुद्धा मी पनीरची भाजी केलेली होती, पण मग त्याच्यामधलं थोडं पनीर उरलेलं होतं. तर त्याची भाजी करायची होती, कारण मग जास्त दिवस जरी आपण पनीर फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी 2 ते 3 दिवस ते चांगलं राहतं. त्यानंतर ते लगेच खराब व्हायला लागतं आणि बुरशी वगैरे त्याला येते, म्हणून मग मी फार दिवस ते ठेवत नाही, लगेच त्याचं काहीतरी बनवते. तर आज पनीरची भाजी करायची होती आणि छानपैकी मग कढईमध्ये मी मसाला वगैरे भाजून घेतला. त्यासाठी मी टोमॅटो वगैरे घेत असते, त्यासोबतच कांदा आणि लाल मिरच्या आणि खोबरं, शेंगदाणे मी अगदी 3 ते 4 अगदी मोजकेच घेत असते, जास्त घेत नाही. आपण एरवी जेव्हा मसाल्याची भाजी करतो तेव्हा भरपूर शेंगदाणे घालून करते, पण जेव्हा पनीरची किंवा एखादी ग्रेव्ही तयार करायची असली त्यावेळेस मी शेंगदाणे शक्यतो घालत नाही. आणि छान असा मसाला जो आहे तो मग मी भाजून घेतला आणि मग मसाला वगैरे भाजून झाल्यानंतर तो मिक्सरला बारीक करायला घेतला. आणि तोपर्यंत मग जे पनीर होतं ते मी थोडं बारीक करून घेतलं, कारण जास्त मोठे काप आता बऱ्याच जणांना आवडीनुसार असतं. खूप जणांना मोठे मोठे काप केलेलं आवडतं आणि बरेच जण छोटे छोटे काप करतात, तर मला छोटेच काप केलेले आवडतात. आणि मग मी छोटे छोटे काप जे आहेत त्याचे करून घेतले आणि छान त्याला तेलामध्ये फ्राय केलं. आता बरेच जण तुपामध्ये किंवा मग बटरमध्ये सुद्धा त्याला फ्राय करतात, पण मग मी तेलामध्येच केलं, कारण मग बटरचा वास जो आहे तर तो बऱ्याच जणांना आवडत नाही. तर त्यामुळे मग मी बटर नाही घालत, तेलच घालते. तर तेल घालून छानपैकी ते परतवून घेतले आणि छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घेतलं.
आणि मग त्यानंतर भाजी करायला घेतली। तर सगळ्यात आधी मी फोडणीसाठी जे जे काही साहित्य लागणार होतं ते बाजूला काढून घेतलं। सुरुवातीलाच मी साहित्य बाजूला काढते कारण सकाळी खूप धावपळ होते आणि सुचत नाही वेळेवरती, आणि मग टिफिनसुद्धा बनवायचा असतो, मुलांना तयार करायचं असतं। तर म्हणून मग सगळी तयारी मी आधीच करते, जेणेकरून मग सुरुवातीला आपल्याला वेळेवरती धावपळ होत नाही शाळेला जाण्याच्या वेळेस। तर सगळं साहित्य मी बाजूला काढूनच घेतलेलं होतं आणि मग छान अशी भाजीला फोडणी दिली। आणि त्यानंतर मग जे पनीर होतं ते सुद्धा कढईमध्ये घालून घेतलं आणि छान असं त्याला परतवून घेतलं। मसालासुद्धा मी तेलामध्ये फ्राय करून घेतला। अगदी तेल सुटेपर्यंत मसाला जो आहे तो मी परतवून घेत असते, कारण त्याच्यामुळे भाजीला कलरसुद्धा छान येतो आणि भाजी चवीलासुद्धा छान लागते। त्यामुळे मी मसाले छानपैकी परतवून घेते आणि खूप वेळ मसाले अगदी तेल सुटेपर्यंत होऊ देते। त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे काही पदार्थ असतात, शेवभाजी असेल किंवा पनीर असेल किंवा इतर काही असेल तर ते नंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते। तर छान असा मसाला मी भाजून घेतला, परतवून घेतला तेलामध्ये आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पनीर घातलं आणि छान अशी भाजी जी आहे ती मी बनवून घेतली। तर आता बऱ्याच वेळा सकाळी आपल्याला खूप घाईगडबड होते, सुचत नाही, म्हणून मग जी काही तयारी आहे भाजी वगैरे चिरायची किंवा मग कोथिंबीर चिरायचं असेल तर ते मी आधीच करून ठेवते, जेणेकरून वेळेवर धावपळ मग होत नाही। तर त्यानंतर मग बाजूला भाजी ठेवलेली होती, तोपर्यंत मी दूध वगैरे गरम करून घेतलं आणि छान असं दूध जे आहे ते मी उकळून घेतलं, कारण जेवढं जास्त वेळ आपण दूध उकळू देतो तेवढं ते जास्त चवीला खूप छान लागतं। तर छान असं दूध जे आहे ते मी बाजूला उकळत ठेवलं। दूध वगैरे उकळून झाल्यानंतर ते मी मुलीला दिलं आणि मग त्यानंतर भाजीसुद्धा माझी होत आली होती। तर भाजी वगैरे झाल्यानंतर मग मी पोळ्या टाकायला घेतल्या, कारण मग पोळ्या आपण जर गरम गरम टिफिनमध्ये भरल्या तर त्या खराब होतात किंवा मग त्यांना थोडं चिकटपणा येतो, म्हणून मग मी गरम गरम पोळ्या ज्या आहेत त्या लगेच भरत नाही, थोडा वेळ त्या बाजूला टिफिनमध्येच ठेवते। तर सकाळी सकाळी पोळ्या वगैरे मी टाकून घेतल्या आणि जवळपास सगळा स्वयंपाक जो आहे तो मी करून घेतला, कारण मग दिवसभर आपल्याला बाकीची पण कामं करायची असतात आणि मग तेवढा वेळ राहत नाही, म्हणून मग मी भाजी वगैरे आधीच करते। पोळ्या हवं तर नंतर केल्या जातात, जसं लागेल तसं, आणि भाजी तर आपण आधी करून ठेवली तर मग वेळेवरती गडबड होत नाही। एखाद्या वेळेस दुपारीसुद्धा मुलांना इच्छा होते खाण्याची वेगळं काहीतरी, त्यामुळे मग मी भाजी जी आहे ती थोड्याच प्रमाणात बनवते आणि पोळ्यासुद्धा कमीच टाकते। तर सगळा स्वयंपाक करून झालेला होता। त्यानंतर मग वेळ होता सकाळी, तर मी हे बऱ्याच दिवसांपासून हळदीचं झाड जे आहे तर ते लावलेलं होतं, हळद लावलेली होती। तर ही हळद मला काढायची होती, कारण मला जशी माहिती आहे त्यानुसार हळद जी आहे तर म्हणजे ही काळी हळद जी आहे तर ती नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या शेवटी काढली जाते आणि त्यानंतर मग ती एप्रिल किंवा मग जून किंवा मे या महिन्यामध्ये त्याची लागवड केली जाते। तर त्यानुसार हे जे कुंडी आहे तर ती मी काढायला घेतली, कारण मी सुद्धा हे जे झाड आहे तर ते मे किंवा जूनमध्ये बहुतेक लावलेलं होतं। तर त्यानंतर मग त्याला मी काढायला घेतलं, कारण त्याची पानंसुद्धा मी असं माहितीनुसार मला असं माहिती आहे की त्याची पानं जी आहे ती पिवळे होतात आणि ज्यावेळेस ते काढायला येतं त्यावेळेस ते पानं त्यांचे पिवळे होऊन ते गळून पडतात आणि त्याच्यानंतर मग आपण ते काढू शकतो। तर हे पानं जे आहे ते पिवळे झालेली होती। त्यानंतर मग त्याला जेव्हा आपल्याला काढायचं असतं तर त्याच्या 10 ते 15 दिवस आधी आपल्याला त्याला पाणी देणं बंद करायचं असतं, कारण मग आपण जेवढं त्याला पाणी घालतो तेवढं मग ते याच झाडाला नाही, प्रत्येक झाडाला आपण जेवढं जास्त पाणी घालतो तेवढं मग ते झाडांना किंवा झाडांच्या मुळांना ते तितकंसं पाणी घेत नाही, किंवा जेवढं पाणी घ्यायचं तेवढंच ते घेतात आणि बाकीचं पाणी मग आपण जर जास्त प्रमाणात टाकलं तर त्यांच्या मुळा खराब होऊ शकतात किंवा कुजू शकतात। त्यामुळे मग त्याला पाणी जे आहे ते कमीच घालायचं, किंवा शक्यतो ज्यावेळेस आपण कुंड्यांमधून आपल्याला झाडं वगैरे काढायची असतात त्यावेळेस त्यांना पाणी घालायचंच नाही, जेणेकरून त्यांच्या मुळा खराब होत नाही किंवा त्यांना बुरशी वगैरे लागत नाही। तर मी याला अगदी 10 ते 15 दिवस झाले असतील जवळपास पाणी द्यायचं बंद केलं होतं। त्यानंतर मग ती काढायला घेतली, तर एवढे घट्ट त्याच्यामधली माती झालेली होती, कारण कितीही त्याला काढण्याचा प्रयत्न केला तरी ते निघत नव्हती।
पण शेवटी मग त्याला जे गार्डनचे टूल वगैरे होते तर त्याने मी काढायला घेतलं. तर त्याच्यानंतर मग ते निघायला लागले आणि एक एक करून सगळी जी हळद आहे तर ती मी काढून घेतली. तर याच्यामध्ये आता मी सुद्धा ही हळद पहिल्यांदाच लावली त्याच्यामुळं मला माहिती नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला पुढे दिसणारच आहे की हळद जी असते आपली ती पिवळी असते. तर ही काळी हळद जी आहे तर ही आतमधून जेव्हा ओली असते तेव्हा ती थोडी जांभळ्या कलरची दिसते आणि बाहेरून पांढरी असते. आणि जेव्हा ती आपण वाळवतो किंवा ती वाळते तर त्यावेळेस ती काळी काळी होत जाते, म्हणून तिला काळी हळद असं म्हणतात. तर ही काळी हळद जी आहे ती मी काढून घेतली आणि त्याच्यासोबतच असे पांढरे थोडे कंद निघाले. अगदी 10 ते 12 कंद होते, म्हणजे जेवढी हळद होती तेवढेच कंद त्याच्यामध्ये निघाले. तर मला हे माहिती नाही की ते कंद जे आहे तर जेव्हा आपल्याला परत हळद लावायची तेव्हा ते कंद लावायचे का ती हळद लावायची. तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की आपण परत जर आपल्याला हळद लावायची असेल तर आपण कंद लावायचा का ती हळद लावायची. तशी तर मी जेव्हा हळद लावली होती त्यावेळेस मला हळदीचाच तुकडा मिळाला होता, मी हळदच लावली होती. पण आता त्याच्यामध्ये कंदसुद्धा निघाले, त्यामुळे मग मला ते माहिती नाही. तर हळद जी आहे ती मी काढून घेतली आणि त्यानंतर बाकीचे सुद्धा भरपूर असे झाडं होते. तर त्याच्यामधले मी मोगऱ्याचं एक झाड होतं, तर ती कुंडी फुटली होती म्हणून मग ते मला खाली करायचं होतं. तर ते कुंडीमधलं मोगऱ्याचं झाड काढून मी जे केळीचं झाड होतं त्याच्यामध्ये ते शिफ्ट केलं, त्याच्यामध्ये ते मोगऱ्याचं झाड लावून घेतलं. त्यानंतर मग जी हळद होती ती थोडी सुटसुटीत झाली होती, म्हणजे त्याला थोडं असं खणून घेतल्यासारखंच मी विळ्याने किंवा एखाद्या चाकूने हे करून घेतलं, काढून घेतलं आणि त्यानंतर मग ती निघायला लागली. तर थोडी थोडी करून मी सगळी हळद काढून घेतली आणि खूप जड जात होती ही काढायला, कारण हळद तर लगेच तुटत होती, पण त्याचे जे मुळं आहे किंवा ती जी माती आहे ती अगदी घट्ट बसलेली होती, त्यामुळं ती लगेच निघत नव्हती, खूप जड गेली काढायला. म्हणून मग त्याला जवळपास अर्धा पाऊण तास तरी त्याच्यामध्येच गेला. पण आता काढायची तर होती म्हणून मग मी सगळी हळद काढली आणि एक एक करत या हळदीचे सगळे तुकडे मी वेगळे केले. आता ही हळद आपल्याला मे किंवा जूनमध्ये लावायची असते. तर आता तोपर्यंत तिला आपल्याला एखाद्या कोरड्या जागी किंवा मग अशा जागी ठेवायचं असतं की जेणेकरून त्याच्यावरती ऊन पडणार नाही किंवा उन्हामुळे ती खराब होणार नाही. अशा एकदम ओल्या किंवा ओल्या पण नाही म्हणता येणार, सुक्या जागेत आपल्याला ती ठेवायची असते, जेणेकरून परत आपण तिला मे किंवा जूनमध्ये लावू शकू. तर अशा प्रकारे आपल्याला ती थोडी थंड हवेत किंवा मग थंड वातावरणात ठेवावी लागते. तर याच्यामधले मी कंदसुद्धा बाजूला काढले आणि हळदसुद्धा बाजूला काढली, कारण आता मला सध्या माहिती नाही की त्याचा कंद लावला जातो का हळद. पण मी जेव्हा लावलं होतं तर तेव्हा हळदच होती, आता त्याच्यामध्ये कंदसुद्धा आहेत. तर दोन्ही पण लावून बघावं असं मला वाटतं. तर मी दोन्ही पण लावून बघेल काय येतं ते. तर सगळी हळद आणि जे कंद आहे ते मी काढून घेतले आणि जे हळद आहे तर ती फोडल्यानंतर म्हणजे जसे त्याचे तुकडे पडले तर तसं त्याच्यामध्ये आतमध्ये जांभळा कलर होता आणि जे कंद आहे तर ते फोडल्यानंतर म्हणजे एकच कंद असा लगेच तुटला अचानक, तर त्याच्यामध्ये व्हाईट कलर पूर्ण होता. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते कंदच आहे आणि जी जांभळ्या कलरमध्ये आहे आतमध्ये तर ती हळद आहे. तर हळद आणि कंद हे दोन्हीही जे आहे ते मी काढून घेतले, कारण आता सध्या त्याच्याबद्दल मला फारशी माहिती नाही, म्हणून मग मी ती हळद जी आहे ती छानपैकी धुवून घेणार आहे आणि त्याला वाळवणार आहे. नंतर पुढे बघू त्याचं काय करायचं. तर आता हळद जी आहे ती छानपैकी मी काढून त्या हळदीला मी मस्तपैकी धुवून घेणार आहे आणि छानपैकी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर असा होता माझा शुक्रवारचा दिवस. मला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.